हा माझा आर्यन जे आहे ना, त्या भावाला कपडे टाकून देत आहे. छान मस्त तयारी करून देत होता. फटाफट त्यानं मस्त छानसा स्वतःच ड्रेस टाकून दिला आणि रेडी केलं त्याला. टी शर्ट पण टाकली मस्त छान. भावाने त्याच्या रेडी केलं त्याला. आणि मग नाही का मी भुट्टा घेतलेला आहे भाजायला. म्हटलं भुट्टा भाजून खावं. बाजारातून आणला होता काल. माझ्या आरूनं कॅमेरा पकडला होता. त्याला काही व्यवस्थित पकडता येत नाही, पण प्रयत्न करत आहे ते पण. आणि मी पण कधी कधी त्याला होत नाही तर सांगावं पण लागते. आणि मला काय एकटीला होत नाही. त्याला खूप आवडतो भुट्टा, त्याच्यामुळे तर मग मी त्याला नाही का भुट्टा दिलाय भाजून. असंच घरचे कामं. छोटं बाळ आहे माझं, त्याच्यामुळं काही होत नाही माझं. हे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काही शूट करणं होत नाही, पण तरी प्रयत्न करत आहे. जेवढं जमते मला मी तेवढं करते. आता घेते भुट्टा भाजून, कारण खूप वेळचा म्हणत होता माझा आर्यन भुट्टा भाजून द्यायचा म्हणून. तर आता भाजून देते मी त्याला भुट्टा. म्हटलं भाजून द्यावं. सारखा म्हणतो, त्याला एवढं आवडतोय ना. आमच्या घरी सर्वांनाच आवडतो तसा, त्याच्या पप्पाला पण आणि मला तर आवडतेच, त्यात विषयच नाही. छान लागतो. आणि बाहेरून जे खात असतो ना आपण मार्केटमध्ये, जे भाजून भेटतात ते नाही आवडत मला. तेही देतात छान भाजून, पण नाही आवडत. घरीच भाजून खाल्लेलं आवडते. आणि त्याला किती खुशी होत होती भाजून देत होती म्हणून. आणि त्याला लिंबू आणि मीठ लावून खूप आवडते खायला, त्याच्यामुळे मलाही आवडते. लिंबू आणि मीठ लावून खात असते ते. आणि ना माझ्या समर्थचं पण खाऊ चालू होता बनवणं. त्याचंही चालू, याचंही चालू होतं. दोघांना द्यावं लागते. आणि मध्ये मध्येच तो रडतही होता. त्याला त्याचा मामा सांभाळत होता आणि मी हे भाजून देत होती. सर्वच करावं लागते.